यंदाच्या दिवाळी सुट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झालेत. कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांना दाजीपूर अभयारण्याचं विशेष आकर्षण असतं. पावसाळा संपल्यानंतर दरवर्षी हे अभयारण्य सफारीसाठी खुलं होतं. मात्र यावर्षी दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या तरी अभयारण्य बंद असल्यानं स्थानिक पर्यटन व्यावसायिक आणि जीप चालकांचं मोठं आर्थिक नुकसान होऊ लागलंय. राज्यातील इतर पर्यटन स्थळं पूर्ण क्षमतेनं सुरू असताना कोल्हापूरच्या पर्यटनाची लाईफलाईन असलेलं दाजीपूर अभयारण्य सफारीसाठी बंद ठेवणं हे अन्यायकारक असल्याची टीका होतीये. दाजीपूर आणि राधानगरी इथले पर्यटन व्यावसायिक आणि जीप धारकांनी वन्यजीव विभागाच्या या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पर्यटकांना केवळ तलावाच्या परिसरातून परतावं लागत असल्यानं त्यांची निराशा होतीये. स्थानिकांच्या रोजगारावरही याचा विपरीत परिणाम होऊ लागलाय. पर्यटकांचं हित आणि स्थानिकांचा रोजगार लक्षात घेऊन जंगल सफारी तात्काळ सुरू करावी, अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी दिलाय.